माझी विनंती आहे, कॅमेऱ्याच्या मागून प्लीज सगळे बाजूला, सगळ्यांची शॉट येणार. आपण काही करतो कॅमेरामध्ये, त्यामुळे प्लीज मागे वा, सगळे मागे जाऊ शकता, तुम्ही मागे जाऊ शकता, टाईमच्या मागे जा. चला, धन्यवाद. चला भाऊ गाड़ी में बैठा, ए भाऊ गाड़ी में बैठा 2 मिनट. प्रशांत केशव बेटा उनको 2 मिनट. नमस्कार. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान सुरू आहे. त्या अभियानाअंतर्गत मी इकडे आलो आहे आणि तुम्ही सुद्धा या स्पर्धेत उतरला, बरोबर? ग्रामपंचायत वरुड, प्रथम तुमचं स्वागत करतो मी. तर आता तुम्ही या अभियानात काय तुमची योजना आणली आहे ते सांगा. सर, हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं ते काम आहे, हे जलतारा म्हणून काम आहे. जलतारा, हां. या ठिकाणी 5x5x5चा खड्डा आखला जातो आधी. हां. आणि या ठिकाणी 5 फूट रुंद, 5 फूट लांबीने आणि 5 फूट खोलीने हा खड्डा खोदला जातो मजुरांच्या मार्फत. त्याला एका मजुराला 312 रुपये हजेरी. आणि ह्याच्यामध्ये काय होतंय, हे जलसंधारणाचं काम आहे. ह्याच्यामध्ये पाणी साठाही होतोय आणि शेतकऱ्यांना मजुरीही मिळते. ह्याचा दोन्हीकडून ह्याचा फायदा होतोय. जलसंधारणाचं कामही होतंय आणि रोजगार पण, मजुरी मिळते. त्याला एकूण 4,912 रुपयाच्या आसपास एका खड्ड्याला शासनाकडून आपल्याला मजुरी मिळते. मग त्याच्यामध्ये 5x5चा खड्डा काढायचा, छोटी दगडं मोठी दगडं अशी 3 फूट भरायची आणि वरचा आहे तो स्पेस तसंच ठेवायचा. म्हणजे ज्यावेळेस पाण्याची वगैरे जे वाहून येतं पाणी, माती वगैरे येणार वाहून, ती सगळी त्यामध्ये जमिनीची धूपही थांबते आणि पाणी साठाही ह्याच्यातून साध्य होतं. हेच पाणी मग भविष्यात बोर असतील, विहीर असतील, त्याचं जे खाली जमिनीमध्ये मुरतं तेच पाणी भविष्यात आम्हाला त्याचा उपयोग होतो. असे किती खड्डे? असे आम्ही सार्वजनिक आम्ही 65 खड्डे घेतले आणि आता वैयक्तिक आम्ही 40 खड्डे घेतले. आम्हाला एकूण 100 खड्डे पूर्ण करायचं टार्गेट आहे, पण आम्ही 105+ केले. तर मंडळी, ग्रामपंचायत वरुड यांनी आता या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि त्यांची तयारी जोरात सुरू आहे. तर 100 खड्ड्यांचं लक्ष असेल तुमचं, हो सर, आहे ना? तर ते पूर्ण होईल आणि बघूया कोण जिंकतं स्पर्धेत. चला तर. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हा खड्डा या ठिकाणी घेतलेला होता 5x5x7चा. या ठिकाणी मजुरामार्फत खड्डा खोदून आता याच्यात आपण मोठी दगडं भरलेली आहेत आणि आता भाऊंच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी छोटी दगडं भरून या कार्यक्रमाच्या पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. म्हणजे बघा, एक एक दगड घेऊन सेतू बांधला आणि आता हाच एक एक दगड घेऊन आपण हा खड्डा करतोय पाण्यासाठी, पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेसाठी. तर त्याची सुरुवात करूया आपण सगळ्यांनी. एक दगड नक्की नक्की या. एकदम छोटा दगड ओके ओके चला चला
परत बोल, जे बोललास ते परत बोल. स्टेजेस आहेत बॅरन लँड सगळी बॅरन लँड. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानानिमित्त आपण अजून एक 5,000 झाडांचं 1.25 एकरवरती मियावाकी जंगल तयार करतो. त्यामध्ये विशेष बाब अशी आहे, महाराष्ट्र शासनाचा नरेगा विभाग आणि सेट्री संस्थाचा MOU झालाय आणि ग्रामपंचायत असं तिघजण एकत्र येऊन हे महाराष्ट्रातला पहिला मियावाकी जंगल असणार आहे जो शासनासोबत करणार आहे. आणि तो या अभियानानिमित्त सगळ्यात पहिल्यांदा वरुडमध्ये होतो. त्याची जागा आता सध्या तयार करायची चालू आहे. त्यामध्ये टोटल 5,000 वृक्ष लागवड आपण करतोय आणि सिमिलर साधारणपणे 50 ते 55 स्थानिक प्रजातींचा त्यामध्ये समावेश असणार आहे. आणि ते पण जंगल अशाच पद्धतीचं फार मोठं म्हणजे 2च वर्षामध्ये 15 ते 20 फूट हाईटवरती ते जातं. आणि या सगळ्यासाठी श्रमदान म्हणजे जे अभियानानिमित्त जे श्रमदानाची चळवळ चालू आहे त्या श्रमदानाच्या चळवळीतून ही सगळी लागवड त्यावेळेस केली जाणार. आणि तो कार्यक्रम आम्ही आता येत्या या जानेवारीच्या त्याची आता लँड प्रिपरेशन म्हणजे नरेगा सोबत असल्यामुळे त्याचं मस्टर काढणे, त्याची सगळी मानवनिर्मित सगळी खोदाई करणे, ही सगळी ग्रामपंचायत जमीन आहे. इथं सगळं केलेलं सगळं ड्रीपवरती आहे. म्हणजे याला पूर्ण ड्रीप इरिगेशन केलंय. ड्रीप एकदा विचार, ड्रीप म्हणजे काय? सगळं इथलं जे आहे ते ड्रीप इरिगेशनवरती केलं. ड्रीप म्हणजे ही ठिबक सिंचन. आपल्याकडे ठिबक सिंचन, तुषार सिंचन असे जे ज्यातून पाणी खूप कमी लागतं कारण की त्याला बारीक पद्धतीनं पाणी पडतं. त्याला अजून एक आपण करतो मल्चिंग करतो, जेणेकरून ड्रीप करतो ज्यामध्ये सूक्ष्म सिंचन कव्हर होतं आणि त्याला भाताच्या पेंड्यानं मल्चिंग करतो. त्यामुळे इव्हॅपोरेशन रेट कमी होतो, मायक्रोबियल ग्रोथ खालची वाढते आणि त्याचा फायदा झाडांना त्यांची जी वाढ असते ग्रोथसाठी खूप चांगल्या पद्धतीने होतो. आपण जंगल तोडतोय, झाडं तोडतोय, सगळं चाललंय आणि कॉन्क्रीटच्या इमारती उभ्या राहत आहेत आणि इकडे बघा जंगल उभं करतायत. ही केवढी मोठी गोष्ट आहे. तर अभियानाअंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि स्पर्धेत आल्यामुळे वेगवेगळे नवीन शोध, नवीन प्रयोग केले जातात आणि त्यानिमित्ताने नंबर मिळवायला खूप चढावड सुरू झाली आहे आणि ती बघतोय आता मी. आता बघूया नंबरात कोण येत आहे. चला. आणि एवढं सगळं चांगलं जेवढ्या योजना त्या राबवल्या आहेत त्याबद्दल खूप आभार. मला वाटतं तुमचा नंबर यायला काही अभिनंदन. आता आपण नमस्कार. सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपण स्थानापन्न व्हावं अशी त्यांना विनंती करतो. हास्य अभिनेते, सर्वांचे लाडके अभिनेते श्री भाऊ कदम सर स्टेजवर आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आदरणीय डेप्युटी सीओ साहेब देसाई साहेब, आदरणीय BDO सर श्री योगेश कदम सर, तसेच इतर सर्व अधिकाऱ्यांना मी विनंती करतो. तालुका
त्यांचा सत्कार होतो. टाळ्या वाजवा जोरदार. सगळी बच्चे कंपनी भाऊंना डोळे भरून पाहते, हो की नाही? सरपंच सुमनताई वाघमारे यांना मी विनंती करतो की त्यांनी नाही, श्री भाऊ कदम सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. हो. सर्व मुलांनी जोरदार टाळ्या वाजवा. नमस्कार. आता ग्रामपंचायत वरुडमध्ये मी आलो आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू आहे आणि त्या अभियानामध्ये आपल्या गावाने भाग घेतलाय आणि खूप चांगले उपक्रम राबवते गाव तुमचं. म्हणजे कमी लोकसंख्या आणि कामं खूप आणि ती सुंदर, म्हणजे लोकांना लाजवेल अशी कामं तुम्ही केली आहे आणि धडे घेण्यासारखे आहेत त्या गोष्टी. आता फक्त आतापर्यंत तुमच्या गावात चालू होतं कितीतरी वर्ष, यानंतर या अभियानानंतर अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं गाव पोचणार आहे, अख्ख्या जगात पोचेल आणि प्रत्येक जण धडा घेईल की आपण सुद्धा अशी योजना राबवायला पाहिजे आपल्या गावासाठी. तर हे खूप स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे आणि हा अभियानाअंतर्गत होतोय. त्यामुळे तुम्हाला कल्पना नसेल की याचं प्राइस किती असेल किंवा काय, ते काय मी आता सांगत नाही, पण नक्कीच त्याचा फायदा ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय, ज्यांनी जे जे नंबरात येणार आहे, जे इतर गावापेक्षा माझं गाव कसं छान दिसेल, माझं गाव कसं सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतील, काही थकबाकी नसेल, काही अडचण नसेल, या सगळ्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत 31 मार्च पर्यंत आणि त्या होतील असं मला वाटतं. आणि माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एवढ्या तालात मी पण टाळ्या नाही वाजवल्या कधी. जसं आता मुलं आहेत म्हणून मी सांगतो, मी शाळेत होतो तेव्हा मी खूप हुशार होतो शाळेत. याला पण हसतात, म्हणजे आता एवढाही विश्वास नाही, खरंय त्यांचं, बायकांना कळतं मनातलं. आणि खूप हुशार, म्हणजे मला ना माझं अक्षर एवढं सुंदर होतं की प्रिन्सिपल शाळेत गेलो किंवा वर्ग शिक्षक मला ना ते म्हणायचे की हे ना 100 वेळा लिहून आण, एवढं सुंदर अक्षर. आणि सतत त्यांना हे असायची माझी काळजी, ह्याला डी जीवनसत्व मिळावं, सी जीवनसत्व मिळालं, म्हणून मला सकाळी वर्गाच्या बाहेर उभं करायचे. आणि घरच्यांना कळायचं नाही एवढा का हुशार मुलगा, तर असा हुशार मी होतो. आणि त्या ह्याच्यात मी मार खाल्ला होता, मी चुकीचा पाडा म्हटला होता. हा पाडा तुम्ही नाही म्हणायचा, हे फक्त ऐकायचं. माझा मित्र आणि मी बाजूबाजूला बसलेलो, तुम्ही बसता की नाही, हा तर तसा बसलो होतो. टार्गेट आम्ही दोघं लास्ट बेंचवर, पुढे नाही. मग आम्हाला पाडा, मग मला म्हटलं तू सांग रे पाडा म्हणताल. म्हटलं हा मी कितीचा येतो, म्हटलं तुम्ही सांगा. पण मी बिंदास बोलू शकत होतो तुम्ही सांगा, कारण मला असंच म्हणायचा होता पाडा सगळा कुठलाही. तर मी म्हटलं बेचा म्हणतो, हा म्हण. तर मी म्हटलं बे एके बे, बे दोने अह, बे त्रि अह, बे चौक अह, बे पाची अह, बे सत अह, बे साती ए, बे आठी ए, बे नवे अ. तर मित्र बोला अरे काय बोलतोस, बोल तू गपस, बेद आहे तुझ्या आईचा गहू. हे ऐकून लय मार खाल्लाय मी, त्यामुळे मी गणिताच्या नादाला कधी जात नाही. त्यामुळे तुम्ही असा पाडा करू नका. आणि खूप छान गाव आहे तुमचं, आता हसतायत तसंच आयुष्यभर हसत राहा आणि पुढच्या पिढीला हे तुम्ही खूप काही वरदान देताय. वा वा, हे खूप चांगलं आहे. आणि जेव्हा जिंकाल तेव्हा मी नक्की येणार तुमच्या गावात, एवढं मी सांगतो. चालेल, पुढच्या गावाला जायचंय, त्याबद्दल मी थोडं रजा घेतो. थँक्यू आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू. धन्यवाद सर. फक्त मी तुम्हाला एक विनंती करेन की जेव्हा कुठला तुमचा कार्यक्रम होईल, एखादा एपिसोड, त्यावेळेला झाडाचं गाव म्हणून तुमच्या स्टाईलनं वरुड आपोआप त्यात दुसरा कसं तरी ठिकाणा ते सगळ्या राज्यात नाव आलं पाहिजे. आणि तुम्ही जे ऍडिशन करता त्याला कुठलाही डायरेक्टर नाही म्हणत नाही, त्यांची हिंमतच नाही हो त्यांची.